आज आपण बघणार आहोत एकदम झटपट होणारी मस्त चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी, ती सुद्धा बिना वाटणाची. आता घरामध्ये बाकी कोणत्या भाज्या असो वा नसो, बटाटा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये नेहमी उपलब्ध असतो. मग अशा वेळेस ही बटाट्याची रस्सा भाजी नक्की करून बघा. आणि अशी ही एकच रस्सा भाजी केली ना तर वेगळी सुकी भाजी, वरण, आमटी वगैरे तुम्हाला लागणार नाही. चपाती, भाकरी, भाताबरोबर सगळ्यांबरोबर चालू शकते. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर आजची ही आपली बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी बटाटे तुम्हाला अजिबात उकडून वगैरे घ्यावे लागत नाही. त्याची सालंसुद्धा काढावी लागत नाही. कारण बटाट्यापेक्षा त्याच्या सालांमध्ये स्वाद आणि जीवनसत्व खूप जास्त असतात. म्हणून आपण इथे सालांसकट भाजी करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, पाण्यामध्ये बटाटे बुडवून साधारणतः एक 10-15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत. म्हणजे यामध्ये काही धूळ, माती, छोटे मोठे मातीचे कण वगैरे असतात ते सगळे पाण्यामध्ये निघून जातात. सालांसकट मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलं. तुम्ही अगदी छोट्या छोट्या फोडींमध्ये सुद्धा चिरून घेऊ शकता. पण नुसतीच ही बटाट्याची रस्सा भाजी करत असाल ना, तसं हे थोड्या मोठ्या फोडींमध्ये ठेवलं ना तर खातानाही अगदी मस्त लागतं. लहान मुलं, मोठी माणसं अगदी सगळे आवडीने खातात. तशी ही सगळे बटाटे आपण चिरून पाण्यामध्ये घातले. आता जर तुम्हाला सालं काढून घ्यायची असेल तर सालं काढून छोट्या छोट्या फोडींमध्ये सुद्धा करू शकता. आता हे बटाटे साधारणतः 1/2 किलो प्रमाणात आहे आणि याची भाजी साधारणतः 3 ते 4 जणांना व्यवस्थित पोटभर पुरते. आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे. 1/2 किलो बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी साधारणतः पळीभर आपण तेल घेतलं आहे. कडकडीत तेल गरम छान झालं की यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण मोहरी घेणार आहोत. तेल छान कडकडीत गरम झालं की मोहरी अशी पटकन चटचटायला किंवा फुलायला लागते. मोहरी छान फुलली की अर्धा चमचा आपण यामध्ये साधं जिरं घेणार आहोत. जिरेसुद्धा हलकंसं फुललं की यामध्ये ना एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेणार आहोत. आता या भाजीला शक्यतो आपण वाटण न घालता तयार करणार आहोत, म्हणून घातलेले सगळे जिन्नस बारीक चिरून घेऊ शकता. एक 5-6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. आता कांदा थोडासा गुलाबी रंगावर, थोडासा गोल्डन रंगावर आपण हलकासा परतून घेणार आहोत. रंग खूप जास्त याचा बदलायचा नाही. तर तुम्ही इथे बघू शकता एक 2 ते 2.5 मिनटं थोडासा गुलाबी, थोडासा क्रिस्पी झाल्यासारखं दिसत असेल. आता इथे आपण 2 लहान आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे. मोठा असेल तर फक्त एकच घेऊ शकता. थोडेसे टोमॅटो जास्त घातले ना तर टोमॅटोमुळे दाटसर व्हायला थोडी भाजी मदत होते. शिवाय भाजीना मस्त चटपटीत टँगी व्हायला मदत होते. म्हणून टोमॅटो थोडे जास्त घालायचे. तुम्हाला हवं असेल तर किसून तुम्ही इथे टोमॅटो वापरला किंवा प्युरी तुम्ही टोमॅटो जिथे वापरली तरी सुद्धा चालू शकेल. हलकेसे नरम टोमॅटो झाल्यावर इथे आपण चमचावर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तुम्ही 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं किसून ठेचून सुद्धा यामध्ये वापरू शकता. जर आलं लसूण पेस्ट घरामध्ये असेल तर ती सुद्धा वापरू शकता. आता यातला सुद्धा कच्चीपणा थोडा कमी होईपर्यंत 1-2 मिनटं मध्यम आचेवर या फोडणीमध्येच आपण परतून घेतलेली आहे. आता घरामध्ये जर असेल तर चमचाभर कसुरी मेथी हाताने चुरून घालायची. उन्हाची सोय नसताना सुद्धा घरच्या घरी ताज्या ताज्या मेथीपासून कसुरी मेथी कशी बनवायची रेसिपी दाखवलेली आहे. कोथिंबीर कशी स्टोअर करायची ते सुद्धा दाखवलं एकाच व्हिडिओमध्ये. त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थोडीशी परतून घेतल्यावर अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण इथे हळद घेणार आहोत. चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे. फक्त धना पूड असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आपल्याकडून ज्यांनी आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापुरी घाटी मसाला किंवा तुम्ही ज्याला कांदा लसूण मसाला म्हणता ना, तो ज्यांनी घेतला ना त्यांचे नेहमी प्रश्न असतात, हा मसाला नेमका वापरायचा कसा. तर बाकीचे तुम्ही जे मसाले वापरता ना त्याच पद्धतीने 1/2 किलो भाजीसाठी आपण इथे 2 चमचेभर वापरला. आता यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, सगळ्या प्रकारचे खडे मसाले, सुक्या मिरच्या असं सगळं डंकावर आपण कुटून आणत असतो. म्हणून तुमच्याकडे जर वाटणाची सोय नसेल किंवा वाटण करायचं एखाद्या दिवशी कंटाळा आला असेल तर हा मसाला वापरून तुम्ही या भाज्या तयार करू शकता. अप्रतिम आणि मस्त गावरान चवीच्या भाज्या तयार होतात. कोणत्याही प्रकारच्या सुक्या रस्सा भाज्यांसाठी तुम्ही हा घाटी मसाला आपला वापरू शकता. फक्त मसाला घातल्यावर थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. नसेल तर कोणतंही साठवणीचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मसाल्यांना मस्त तेल सुटू लागलं की फक्त झाकण लावून 1-1.5 मिनिटासाठी आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे. असं केलं की मसाल्यातला जो कच्चेपणा राहिलेला असतो सगळा शिजून तयार होतो. अजिबात भाजीला कच्चा फ्लेवर येत नाही.
थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे बारीक चिरून. आता ही सुद्धा थोडीशी वर खाली परतून घेतली. आता कढईतला तुम्हाला हा जो मसाला दिसत असेल ना, तुम्हाला एखाद्या दिवशी घरामध्ये वाटण करायचा कंटाळा आला असेल, पटकन काहीतरी बनवायचं असेल, सुक्या भाज्यांसाठी सुद्धा हा मसाला चालू शकतो. तर या मसाल्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर वांग बटाटा असेल, फक्त वांग्याची भाजी असेल, तोंडली असेल, दुधी असेल किंवा गवारीची रस्सा भाजी असेल, कोणत्याही प्रकारची रस्सा भाजी, सुकी भाजी तुम्ही तयार करू शकता. आपण बटाट्याची रस्सा भाजी तयार करतो आहोत. इथे बटाट्याचे आपण सगळे तुकडे घातलेले आहे आणि या मसाल्यांमध्ये बटाटा आपण साधारणतः 1-2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत, रंग थोडा बदलेपर्यंत परतून घेणार आहोत. कोणतीही भाजी करत असाल, सुकी रस्सा असं मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे बटाट्याच्या किंवा कोणत्याही भाजीच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर, सगळे मसाले मुरले जातात. त्याने भाजीला चव अगदी छान येते. एक सांगायचं राहून गेलं, मगाशी आपण जेव्हा मसाला, हळद, हिंग वापरलं होतं ना, त्यावेळेस चवीपुरतं मीठ सुद्धा यामध्ये आपण वापरलं. तर मीठ घालत असाल तर चवीपुरतं मीठ मसाल्यांबरोबरच घालायचं आहे. म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान ते एकजीव होतं. तर इथे बघू शकता 1-2 मिनिटं मसाल्यांमध्ये बटाटा पण छान असा परतून घेतलेला आहे. रंगसुद्धा छान बदलू लागलेला आहे. आता रस्सा तुम्हाला जितका पातळ, घट्ट लागत असेल किंवा सुकी भाजी करायची असेल तर थोडंच पाणी घाला. रस्सा करायचा असेल तर एक साधारणतः 3-3.5 कप आपल्याला पाणी वापरायचं आहे. गरम पाणी, साधं पाणी, कोणतंही पाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. तसा रंगामध्ये काही फरक पडत नाही. आता छान एकजीव करून घेतलेला आहे. आता आणखीन एक महत्त्वाचं आणि टेस्टी चिन्ह असते. इथे आपण साधारणतः 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा किंवा दाण्यांचा कूट घातला. वांग बटाट्याची रस्सा भाजी असेल, नुसत्याच बटाट्याची रस्सा भाजी असेल, गवारीची असेल, दोडकं असेल, तोंडलीची असेल, अशी कोणतीही रस्सा भाजी करत असाल तर दाण्यांचा कूट त्यामध्ये शिजतानाच घालायचा आहे. म्हणजे रस्साबरोबरच हा दाण्यांचा कूट चांगला शिजूनसुद्धा तयार होतो, बाधतसुद्धा नाही आणि रश्श्याला चव आणि दाटसरपणा छान येतो. दाण्यांचा कूट भाजीबरोबर शिजवला की भाजीला चवही अगदी मस्त येते. म्हणून आपण इथे दाण्यांचा कूट भाजी शिजतानाच यामध्ये घातलं. हलकीशी उकळी आलेली आहे, झाकण लावायचं आहे आणि साधारणतः मध्यम आचेवर भाजी शिजेपर्यंत आपण हे झाकून ठेवणार आहोत. बटाट्याच्या फोडी अगदी छोट्या छोट्या करत असाल तर 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजून तयार होईल. आपल्या मोठ्या असल्यामुळे 10 ते 12 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर शिजून तयार होईल. जर सेम भाजी कुकरला करत असाल तर 2 शिट्यांमध्ये ही भाजी तयार होते. खूप जास्त जर घाईची वेळ असेल तर कुकरला सुद्धा सेम पद्धतीने 2 शिट्यांमध्ये करू शकता. ते इथे साधारणतः 12 ते 13 मिनिटं झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त दाटसर भाजी रस्सा झालेला आहे. जरी तुम्ही डब्यासाठी बटाट्याची सुकी थोडी रस्सा भाजी करत असाल तर पाणी थोडं कमी घालायचं आहे. मध्यम आचेवर सेम पद्धतीने भाजी तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. बटाट्याच्या फोडी छोट्या छोट्या केल्या तरीसुद्धा चालू शकेल आणि बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे. थोडंसं गार करून घेतलं ना की आणखीन याला छान दाटसरपणा येतो. बटाटा तपासून घ्यायचा आहे, छान मऊसूत शिजून झालेला आहे. जर कच्चा वाटत असेल तर पुन्हा झाकण लावून शिजवून घेऊ शकता. आणखीन थोडासा रस्सा हवा असेल तर या स्टेजला गरम पाणी घालायचं आहे, गार पाणी वापरायचं नाही. टेस्ट करून बघा, मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर वरून थोडंसं भुरभुरू शकता. जर दाण्यांचा कूट थोडा आणखीन हवा असेल तर वरूनसुद्धा घालून एक उकळी काढायची आहे. असा हा तुमचा कोणत्याही प्रकारचा वाटण्याचा प्रकार न करता साध्या आणि सोप्या पद्धतीत जे बॅचलरसुद्धा बनवतील, पहिल्यांदा मुली स्वयंपाक करायला घेत असाल ते सुद्धा बनवतील, अशी ही सोपी रस्सा भाजी बटाट्याची तयार झालेली आहे. सेम मसाल्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या भाज्यासुद्धा तुम्ही तयार करू शकता. तर या पद्धतीने आपण घरामध्ये एखाद्या दिवशी वाटणाचा कंटाळा आला किंवा पटकन काहीतरी छान टेस्टी रस्सा भाज्या किंवा सुक्या भाज्या करायच्या असतील तर कोल्हापूरचा घाटी मसाला बेस्ट ऑप्शन आहे. तर बऱ्याचदा प्रश्न येतात, कोल्हापूरचा तुमचा घाटी मसाला कशाला वापरू शकतो. एक तर कोणत्याही प्रकारच्या सुक्या रस्सा भाज्या, मिसळ असेल, उसळी असतील, अगदी कोणत्याही प्रकारच्या नॉनव्हेजला सुद्धा वापरू शकता. मसाल्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घातलं ना की भाकरी चपातीबरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं. तर या पद्धतीने आपला कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापुरी घाटी मसाला वापरतात. तुम्हाला जर आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा. मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.